दुग्ध आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकरांचा खरा चेहरा समोर आलाय। निवडणूक चिन्ह बदलण्यासाठी त्यांनी अधिकारावरच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि जानकरांची ही दादागिरी कार्यकर्त्यांनीच उघड केली आहे। निवडणूक चिन्हासाठी अधिकारावर दबाव टाकणं कितपत योग्य आहे असा प्रश्न सध्या विचारला जातोय। पाहुयात महादेव जानकरांनी ही दादागिरी नेमकी कशा पद्धतीने केली आहे। वर्षा नगरपालिका देसाईगंज आपका नाम बोला ना। वर्षा नगरपालिका आहे ना, देसाईगंज नगरपालिका। हा, तिथं मोठवाणीने जे अर्ज भरले सर्व आघाडीचं, त्यांना चिन्ह कपशी द्या, सर्वांना त्यांना मदत करा। ॲडव्होकेट गुरु तुमच्याकडे येतील। मी आता वर्षातूनच बोलतोय। महादेव जानकर, मंत्री पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य विकास मंत्री। हा, तर लक्षात ठेवा की कपशी चिन्ह द्यावं त्यांना। आणि त्यांचं 2 अर्ज आहेत मोठवाणी साहेबांचे, एक इंडिपेंडेंट आहे आणि काँग्रेस आहे। तर ते काँग्रेसचा बाद करायचा आणि इंडिपेंडेंट ठेवायचा। आणि ॲडव्होकेट गुरु म्हणून तुमच्याकडे येते। तिथं मला ते दुसऱ्यांच्या कपसास्त्र मागितलं नाही। कपसास्त्र कसं माझ्या पक्षाला आहे, RSPकडं। आम्हाला ते काय 15 मिनिटं तुम्ही लेट दिलं आमचा आयडी फॉर्म घ्यायला, तुम्ही रिजेक्ट केलं होते। तर आता एक करा कृपा करून की त्यांना चिन्ह एकच द्या, कपशी। हा, गुरु साहेबांची